गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. मी नायकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत ना आजच्या ब्लॉगमध्ये आपण ना की गाडी आपण मंदिरात घेऊन जायचं आहे, तर तिथे पूजा करून मग आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. सो पूजेचं साहित्य वगैरे घेतलेलं आहे, जेवढं मला माहिती आहे तेवढं घेतलेलं आहे. सो तिथे गेल्यावर पण मी तुम्हाला दाखवते की पूजा वगैरे कसं करतात. सो जास्त वेळ नको घ्यायला, पटकन जाऊ, कारण मंदिरातली पूजा संपते आता. संपल्या लगेच आपले पंडित जे असतात त्यामुळे ते लगेच पूजा करते. सो वेळ नको. सो चला, लेट्स गो. आणि मी पुढचा ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखवते. सो स्टे ट्यून. सकाळपासून ना एक वेगळीच एक्साइटमेंट होती. नवीन गाडी घेतल्यावर तिची पूजा करणं, तर ही आपली एक सुंदर परंपरा आहे. त्यामुळे मन अगदी आनंदानं भरून गेलं होतं. ॲक्च्युली मंदिरात जाण्यासाठी तर निघालो आणि आज ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाईम गाडीमध्ये बसलेलो होतो. कारण का सांगते, परवा ॲक्च्युली गाडी घेऊन आली होती ना, तर त्यावेळेस सगळे घरातले होते. त्यामुळं ॲक्च्युली कसं होतं की गावाकडे ते परत रिटर्न जाणार होते. त्यामुळं नाही की मी सगळ्यांना बसवलेलं होतं. म्हटलं आपल्याकडेच आता इथे घरात आहे गाडी आपल्याकडेच, तो आपल्याला नंतर कधीही बसता येतं. त्या आणि मुलांची एक हौस असते की नवीन गाडीमध्ये बसण्यासाठी. त्यामुळे सगळी मुलं वगैरे बसलेली होती. मग म्हटलं की चला, ॲक्च्युली महावीर जयंतीनिमित्त ना की आम्हाला त्या दिवशी गाडी मंदिरात घेऊन जाता आली नाही आहे. कारण नेहमी आम्ही असं करत असतो की घरामध्ये कुठलीही वस्तू असेल किंवा काय, डायरेक्टली आपण मंदिराकडे घेऊन जायचं, तिथं पूजा करायची आणि मग परत घरी आणत असतो. पण महावीर जयंतीनिमित्त ना की भयंकर गर्दी असते तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंगचं इश्यू असल्यामुळे पार्किंग लवकर होता येत नाही तिथं, आणि पंडितजीसुद्धा अवेलेबल नसतात. ॲक्च्युली त्या दिवशी दिवसभर कार्यक्रमच असतात. सो चला, आता मंदिरात पोचलेलो आहे. पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊ आणि पंडितांनाही सुद्धा आपण भेटू आणि जे काही विधी वगैरे असतात ते आपण करून घेऊ. खरंच ना की मंदिरात आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी जी जाणवते ना, ते खरंच कुठेच मिळत नाही असं मला वाटतं. तर खरंच आणि इथं आल्यावर असं वाटतं की पुढे आपलं सगळं खूप छान होणार आहे. त्यामुळे चला, आता पूजा प्रत्येकाची मला असं वाटतं की वेगवेगळी असते. सो आमच्याकडे कशी पद्धतीने पूजा करतात तर ते नक्कीच बघा. ॲक्च्युली खूप आधी व्हिडिओ पोस्ट करायला होता, पण तब्येतीमुळे ना की साधं बोलतासुद्धा येत नव्हतं, म्हणून मग व्हिडिओ थोडासा लेंदी पडला. इंस्टाग्रामवरती ॲक्च्युली ना की खूप सारे सपोर्ट मिळत आहेत आणि ॲक्च्युली तिथे कसं की सॉन्ग लावायचं असतं, तर त्यामुळे त्या गोष्टी होत होत्या, जमत होत्या. आणि लाँग व्हिडिओमध्ये कसं असतं की थोडंसं मी व्हॉइस ओव्हर करत असते. तर ॲक्च्युली अजून मला ना की समोरून, म्हणजे जो फेस कॅमेरा आपण फेस करतो ना की समोरून कॅमेऱ्यासमोरून बोलणं, तेवढं अजून कॉन्फिडन्स येत नाही आहे, असं काही म्हणायला हरकत नाही आहे. तर त्यामुळे ना की तो थोडासा प्रॉब्लेम होत आहे. थोडं जमतं आहे, पण जास्त असं काही जमत नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम असेल मे बी. तर त्यामुळे मग म्हटलं की चला, थोडंसं बरं वाटल्यावरतीच आपण व्हिडिओ पोस्ट करू. कारण ॲटलिस्ट माझ्या आठवड्यातनं 3 नाही तर 4 व्हिडिओ तर येतच असतात. बट खूप कमी प्रमाण झालेलं आहे. त्यामुळे मग इथून पुढं असं ठरवलं आहे की नाही आहे, आता थोडीशी तब्येत बरी झाली ना तर थोडं आपण करू आणि तेवढं आपण पूर्ण करून घेऊ, असं मलाही वाटतं आणि असं करणारसुद्धा आहे. तर ही अशी पूजा करतात. तुम्ही तुमच्याकडे कोणत्या मंदिरात जाऊन पूजा करता किंवा कशा पद्धतीमध्ये करता तर ते नक्कीच सांगा. आणि मलाही तुम्ही सांगू शकता. मला ॲक्च्युली आता आपलं कुलदैवत असतं, गावाकडे आपलं ग्रामदैवत असतं, असे खूप सारे असतात जिथं आम्ही नवीन गाडी घेतल्यावरती तिथे जात असतो. सो आपल्याला इथून पुढे ना की हा सगळा प्रवास करायचा आहे. माझी खूप इच्छा आहे की अक्कलकोटलासुद्धा जायचं आपल्या नवीन गाडीतून, आपल्या कुलदेवतांचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे आणि सौंदतीलासुद्धा जायचं आहे. आणि माझ्या माहेरचं कुलदैवत आहे कर्नाटकमध्ये आहे, विजापूरजवळ, तर तिथंसुद्धा जायचं आहे. सो हा सगळा प्रवास मी माझ्या नवीन गाडीतून मी तुम्हाला दाखवणारच आहे. मी तिथंपर्यंत गाडीसुद्धा घेऊन जाणार आहे, तिथूनसुद्धा पूजा करून घेणार आहे. सो आत्ता इथे जेवढं पॉसिबल आहे तर त्या पद्धतीनंच आपण करू. जसं आपला साहेबांना सुट्टी मिळेल तसं आपण प्लॅनिंग करू. पण आपल्याला एक ना एक दिवस आपल्याला तिकडे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे. सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कारण तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर तुम्हीसुद्धा सगळे देवदर्शनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माझा आवडत असेल तर लाईक शेअर तर व्हायलाच हवं. आणि खूप असे साधे सिंपल व्हिडिओज मला करायला आवडतात, कारण जे काही रिअल असतं तर तेच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा मला शेअर करायला खूप आवडतं जे काही रिअल आहे ते. त्यामुळेच मग माझा हा विचार चालू झाला आणि मी ही जर्नी सुरू झाली. कुकिंगचं चॅनेल ऑलरेडी आहे, बट असं वाटतं ना की बाबा आपणही काहीतरी वेगळं करतो आहे, वेगळं
करण्यापेक्षा ना की जे साधंच आहे तेच आपल्यापर्यंत घेऊन यावं असं मला वाटतं. तर त्यामुळे ही माझी धडपड आणि छोटीशी धडपड असते, जास्त असं काही नाही आहे. म्हणून मी जास्त लेंदी व्हिडिओसुद्धा घेत नाही आहे. ज्या काही व्हिडिओतून म्हणा किंवा जे काही मला शेअर करावं वाटतं, तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट आहे ना तर तेच द्यावंसं वाटतं. आणि मला ॲक्च्युली मनापासून वाटतं की बाबा हे शेअर करावं, तर तेच करते. मोस्टली खूप जणांचे पण असे असतात की बाबा पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ वगैरे. हां ठीक आहे, मला ॲक्च्युली खूप सारे आपली प्रायव्हेट लाईफ शेअर करायला खरंच आवडत नाही आहे. बट जेवढं करावं असं वाटतं ना तर तेवढं मी नक्कीच करत असते. तर चला, तर इथून आपली अशी पूजा वगैरे झालेली आहे आणि इथे आता सगळ्यांना मंदिरामध्ये आपण पेढे वगैरे देऊ. तद्दुच्या लक्षात मनोहर पुष्पदीप आहे पादरायला की मंगल सुखालय महारार्थ उदाहरण मंगल कारतन मंगलोद्धारण करून दे स्वाहा. ओम सुमारधारण मला समुद्रा शीतल चेतनराय मंगलोद्धारण करून दे स्वाहा. श्रीजनवर की आशिका लीजे से जडाय भव भव के पात के गड दुख दूर हो जाए, गड दुख दूर हो जाए, गड दुख दूर हो जाए. नमो रिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो ऐर्याणम, नमो वैछायाणम, नमो लोवी सौजीवल महावीर भगवान. मला ना आयुष्यात ना की एक छान आणि सुंदर असं खरंच खूप वाटलं की म्हणतात ना एवढी महाग गाडी कशाला घेतला किंवा अशा दशामध्ये. पण ना की गाडी चालवताना मी माझ्या नवऱ्याला बघते ना त्या गाडीतून खूप समाधान मिळतं. त्यावेळेला अजिबात विचार येत नाहीत की तुम्ही पैसे का घातला किंवा एवढं पैसे त्याच्यामध्ये का घातला. तर आपल्या नवऱ्याला जर समाधान असेल किंवा आपण त्या गोष्टीमधनं समाधान जर त्या गोष्टीतनं मिळत असेल ना आपल्याला, तर अजिबात वायात जाणार नाही आहे. त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटलं की माझा नवरा स्वतःसाठी काहीतरी केला. त्याच्या डोक्यात आपलेच विचार होते की श्रीशाला सनरूफ हवं होतं आणि स्वतःला ॲटो पाहिजे होते म्हणून घेतले. बट खरंच खूप भारी वाटलं मला. सो खुश आहे आम्ही, त्यामुळे एवढे विचार नाही करत आहे. बरं चला, तर म्हणत होते सगळे की एवढी महाग गाडी कशाला वगैरे. बट ठीक आहे, आपण करू शकतो, त्यामुळे त्या गोष्टीमधनं आम्ही ती गाडी घेतलेली आहे. तर आता इथे काय झालेलं होतं की कसुरी मेथी थोडीशी माझी सुकलेली होती, म्हणजे मऊ पडलेली होती. आणि आपल्याला भाजीसाठी म्हणा किंवा कशासाठी आपण ज्या वेळेला यूज करतो ना तर आपल्याला कसुरी मेथी लागते. तर एक छोटी ट्रिक मी सांगते तुम्हाला. थोडंसं तवा गरम करून घ्या आणि त्याच्यावरती थोडंसं भाजून घ्या. जास्त नाही आहे, रोस्ट फक्त करायचं आहे. त्यामुळे ना की आपल्याला छान अशी ना कसुरी मेथी अशी छान कुरकुरीत होते. तिथून मी सगळ्या गोष्टी आवरल्या, नंतर गाडीमध्ये आले. कारण ॲक्च्युली काय झालेलं होतं की हे प्लास्टिक खूप सारे असे मला कमेंट म्हणण्यापेक्षा ना की खूप साऱ्यांच्याकडं मला कळालेलं होतं की प्लास्टिक पहिला काढावं लागेल गाडीतून. म्हणून पहिल्यांदा म्हटलं की चला आपण प्लास्टिक पहिला आपल्या गाडीतून काढून टाकू म्हटलं. कारण ओपन पार्किंग आहे आपली, ओपन पार्किंगमध्ये परत प्रॉब्लेम नको म्हणून मी काढले. थोडंसं साफसफाई झाली गाडीची, तोपर्यंत पाऊस आला. तर काही विचारूच नका की गाडी मी आत्ताच वॉचमनकडे आम्हाला वॉश करून आणलेले होते. खालीच होते मी तिथे, कारण आपल्याला नवीन नवीन गाडी असं असलं की कसे धुतात काय धुतात माहीत नाही. त्यामुळे मग मी थांबलेले होते. एवढा भयंकर पाऊस आला ना की पाऊस पडला नव्हता. तर आता एवढ्या पावसात आपलं चहा तर होणारच आहे. सो म्हणून विचार केला की चला पटकन आपण चहा पिऊ. जोरात पाऊस पडायला लागला आहे आणि चहा तर होणारच. सो चला पटकन आपण चहा बनवू. हा हा, खूप म्हणजे खूप जोरात पाऊस आहे. श्रीशा आमची 3rd जाणार आहे आणि आता ती बुक्सला कवर करते. जरा जवळजवळ लिही पिलू. आणि सगळी नावंसुद्धा लिहून ठेवत आहे, म्हणजे कुणी बुक घेऊन येत. हा ना, तुला कवर घालायला येते? आम्हाला खूप भारी वाटायचं पिलू, आम्ही शाळेत होतो ना. आणि तुमचं कसं हे आता चालू होतं ना, त्यावेळेला आमचं ना की जूनमध्ये चालू व्हायचं. बघा आम्ही तर खूप खुश आहे कारण की ना आम्हाला ना थर्ड स्टँडर्डला ईव्हीएस नाही. हे जेव्हा वर्षातनं असं येत असतं ना तर त्यावेळेला खरंच खूप मन समाधान होतं. स्वतःचं चाइल्डहूड आठवायला लागतं आणि छोट्या गोष्टीतच खरं मला तर हॅपीनेस असतो. मग हे नवीन बुक्स म्हणा, कवर, स्कूल सुरू होण्याची जी एक्साइटमेंट जी असते ना ते अजूनही तशीच आहे असं वाटतं. तर हे कवर करताना खरंच खूप छान वाटतं आणि सगळं करताना मला माझं स्वतःचं ना की चाइल्डहूड पण आठवतं. पण असा साधा, सुंदर आणि समाधान देणारा दिवस आजचा गेला. कधी कधी मोठ्या गोष्टीमध्ये ही छोटे छोटे मुवमेंट्स ना की जास्त आनंद देतात. आता ही तुम्हालाही आजचा सिम्पल डेली व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.